नेपाळमध्ये महाप्रलय, थरकाप उडवणारे व्हिडिओ समोर. पुण्यातील 4 पर्यटक अडकले. नेपाळ आणि तिबेटच्या हिमालयीन सीमावर्ती भागात अचानक आलेल्या पुरामुळे अनेक पर्यटक तिथे अडकले आहेत. सध्या नेपाळमधील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये भीषण पुरामुळे झालेल्या विनाशाची विदारक दृश्ये दिसत आहेत. अशातच पुण्यातील 4 पर्यटक हे तिबेटमधील जिलॉंग येथे अडकल्याची माहिती समोर आली आहे. तिबेटमध्ये पुण्यातील 4 पर्यटक कसे अडकले, तसेच पुणे जिल्हा माहिती कार्यालयाने या संदर्भात काय माहिती दिली, हे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, मी प्रियांका कुलकर्णी. आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह. पुण्यातील 4 जण कैलास मानस सरोवर यात्रेसाठी गेले होते. मात्र यात्रा पूर्ण करून माघारी येत असताना पुराच्या पाण्यामुळे सर्वत्र हाहाकार उडाला. तिबेटमधील जिलॉंग शहरात हे 4 जण अडकले असून चौघेही सुखरूप असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. नेपाळच्या रसुआ आणि नुवाकोट जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे नेपाळ सीमेवरील अख्खं इमिग्रेशन कार्यालयच वाहून गेलं. त्यामुळे या यात्रेकरूंना परत येण्यासाठी रस्ते मार्गाचा कोणताही पर्याय शिल्लक राहिला नाही, अशी माहिती पुणे जिल्हा माहिती कार्यालयाने दिली आहे. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार स्मिता पवार, योगिनी पाटील, दिनेश भोसले आणि पूजा भोसले अशी पुण्यातील या यात्रेकरूंची नावं आहेत. हा गट पुण्याहून कैलास मानस सरोवर यात्रेसाठी निघाला होता. ही यात्रा पूर्ण करून हे 4 परतीच्या वाटेवर होते. मात्र नेपाळ सीमेवरचं इमिग्रेशन कार्यालयच वाहून गेल्यामुळे आता सीमा पार करून माघारी कसं यायचं असा प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिला आहे. दरम्यान पुण्यातील या 4घांपैकी स्मिता पवार आणि योगिनी पाटील या दोघींना मानस सरोवर येथे अति उंचावरच्या प्रवासामुळे ऑक्सिजनची कमतरता जाणवू लागली. त्यामुळे त्यांना तातडीने जिलॉंग शहरात परत आणण्यात आलं आणि त्यानंतर त्यांना ऑक्सिजन देण्यात आला. इंडियन एक्सप्रेसनं सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार त्या दोघींना अधिकचे वैद्यकीय उपचार देण्याची गरज असून हे उपचार जिलॉंग येथील रुग्णालयात उपलब्ध नाहीत. कैलास मानस सरोवर यात्रेसाठी गेलेले यात्रेकरू किंवा इतर कोणत्याही पर्यटकांना नेपाळ सीमेवरील इमिग्रेशन कार्यालयातूनच देशात किंवा देशाबाहेर प्रवास करता येणं शक्य आहे. मात्र नेपाळमधील पुरामध्ये हे अख्खं कार्यालयच वाहून गेल्यामुळे रस्ते मार्गाने परतीचा मार्ग खुंटला आहे. शिवाय जिलॉंग किंवा आसपासच्या परिसरात देखील परिस्थिती सुरक्षित नसल्यामुळे पुण्यातील या 4घांनी जिलॉंग मधून काठमांडू मध्ये एअरलिफ्ट केलं जावं अशी विनंती केली आहे. काठमांडू मध्ये अतिरिक्त वैद्यकीय उपचार मिळणं शक्य होईल असंही त्यांचं म्हणणं असल्याचं जिल्हा माहिती कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे. नेपाळमध्ये गेलेल्या महाबळेश्वरच्या महिला पर्यटकाने काय सांगितले ते जाणून घेऊयात. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी मेघा मंगेश सोरगे, सातारा उपजिल्हा प्रमुख. मी व माझ्या 9 मैत्रिणी आम्ही महाबळेश्वर मधून नेपाळ येथे फिरण्यासाठी आलो होतो आणि आता नेपाळची सिच्युएशन बघता जी पूर परिस्थिती आलेली आहे त्या संदर्भातच मला पालकमंत्री महोदय स्वतः आमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. त्यांनी आमची विचारपूस केली आणि माननीय मकरंद पाटील यांनी स्वतः विचारपूस केली व सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या इकडूनही फोन झाला. तेही कोऑर्डिनेटमध्ये आहेत आमच्या. आम्ही इथे खूप सुखरूप आहोत. आम्ही पोखरा शहरामध्ये आहोत आणि सुखरूप आहोत. आणि इथून जे आम्ही जिथे स्टे आहे आमचा तिथून जे लोकेशन आहे पूर परिस्थितीचं ते 250 ते 300 किलोमीटर अंतरावरती आहे. तर तिकडची जी पूर परिस्थिती आहे त्याचा इकडे काही इम्पॅक्ट नाही. आम्ही सुरक्षित आहोत. आणि आमचे जे SIT चे सर आहेत, SIT टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे, तेही आमच्या सोबत आहेत सतीश सर. आणि तुम्हाला अजूनही सांगू इच्छिते, मी सगळ्याच महाराष्ट्राचे आणि सातारा जिल्ह्याचे आभार आणि धन्यवाद व्यक्त करते की तुम्ही सगळेजण काळजीपोटी आमची काळजी करून आम्हाला फोन वगैरे करताय. तर भिण्यासारखी काही गोष्ट नाहीये. आम्ही सगळे सुरक्षित आहोत. आणि पालकमंत्री महोदय असतील, माननीय मकरंद पाटील असतील, आपले जिल्हाधिकारी असतील, सगळे आमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत आणि आम्ही सगळे सुरक्षित आहोत, मी आणि माझ्या मैत्रिणी. धन्यवाद. नेपाळ प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार पुरामुळे आतापर्यंत 1,500हून अधिक नागरिक बेपत्ता झाले असून जवळपास 200 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण 130 भारतीय नेपाळच्या पुरात बेपत्ता झाल्याची अधिकृत आकडेवारी नेपाळ प्रशासनाने जारी केली आहे. राजकीय, कला, क्रीडा आणि इतर क्षेत्रातील बातम्या जाणून घेण्यासाठी
लोकसत्ताच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह.